हॅलो फ्रेंड्स, या चौथ्या एपिसोडमध्ये जो प्रॉब्लेम बघायचा आहे तो पण आपला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा आहे. कारण ट्रायल बॅलन्सवर फक्त दोन पार्टनरचे कॅपिटलचेच बॅलन्स दिलेले आहेत. या प्रॉब्लेममध्ये पार्टनरचा रेशो दिला आहे, इक्वली दिले. बघा ओळींचं मेजरमेंट बघा. ट्रेडिंग अकाउंट 12 ओळींचा करा या प्रॉब्लेमसाठी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20 ओळींचा ठेवा आणि बॅलन्स शीट पण 20 ओळींची ठेवायची. सुरुवातीला लिहिलाय ओपनिंग स्टॉक आपण शोधतोय. या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक दिला नाहीये म्हणून तरी सुद्धा इथे ओपनिंग स्टॉक लिहिलंय, पण कॉलममध्ये मी अमाऊंट कॉलममध्ये डॅश ठेवली आहे कारण ओपनिंग स्टॉक दिला नाहीये. परचेसेस आणि सेल्स. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिट साईडला इनरला लिहिलेत आणि रिटर्न्स असल्यामुळे मायनस केलेले आहेत, आणि सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला दिलेले आहेत, ते पण रिटर्न असल्यामुळे मायनस केलेले आहेत, आणि दोन्ही अमाऊंट बाहेरच्या कॉलमला आपण लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर पार्टनरचे कॅपिटल लिहिले आहेत. कॅपिटल लिहिताना बॅलन्स शीट लायबिलिटी साईड अमित कॅपिटल त्याच्याखाली 5 ओळींची गॅप ठेवा, आणि नरेंद्रच कॅपिटल त्याच्याखाली पण 5 ओळींची गॅप ठेवा अगोदरच. बघा आता स्टार्टिंग पासून आपण चालू करू. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट ॲसेट साईड. फॅक्टरी बिल्डिंग वर खूण केली आहे. बघा आपण फॅक्टरी बिल्डिंग लिहिली आहे ॲसेटला 75,000, आणि ॲडजस्टमेंट नंबर 6 वर फॅक्टरी बिल्डिंगचं डेप्रिसिएशन टक्केवारीच्या ऐवजी रेडी अमाऊंट काढून दिली आहे 2500. बघा फॅक्टरी बिल्डिंग मधून लेस डेप्रिसिएशन 2500 अमाऊंट बाहेर. आणि महत्वाचा मुद्दा, फॅक्टरी बिल्डिंग वरचं डेप्रिसिएशन हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिलं जातं, कारण तो फॅक्टरी म्हणजे कारखान्यासंबंधी असलेला खर्च आहे म्हणून. सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटरवर खूण केली आपण ॲसेटला लिहितो सन्ड्री डेटर 28,700. या पण प्रॉब्लेम मध्ये सन्ड्री डेटरवर 2 ॲडजस्टमेंट आहेत. त्यापैकी पहिली आपल्याला 4 नंबरची ॲडजस्टमेंट सोडवावी लागेल. एक मिस्टर पाटील जो आहे तो आपला कस्टमर आहे, तो इन्सॉल्वंट झाला. याचा अर्थ त्याच्याकडून आपल्याला 500 रुपये मिळणार नाहीत, म्हणजे ते बॅड डेब्ट्स आहे. म्हणून सर्वप्रथम सन्ड्री डेटर मधून मायनस बॅड डेब्ट्स न्यू 500, तेव्हा आले 28,200, आणि 28,200 वर तिसऱ्या ॲडजस्टमेंट नुसार 2% आरडीडी काढली आहे 564. ॲडजस्टमेंट मधली आरडीडी न्यू असते, ती पण आपण मायनस केली आहे म्हणून वजाबाकी बाहेर 27,636. आणि जे 2 घटक आपण डेटर मधून मायनस केले आहेत ते आपण सुरुवातीला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो, पण ते लिहिण्यापूर्वी ट्रायल बॅलन्सवर जुनं बॅड डेब्ट दिले बघा डेबिटला, म्हणून ते अगोदर लिहिले. 2 बॅड डेब्ट्स ओल्ड 500 प्लस बॅड डेब्ट्स न्यू 500 प्लस आरडीडी न्यू 564. या 3 अमाऊंटची बेरीज आली आहे 1564. या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्सला आरडीडी जी दिली आहे क्रेडिट साईडला ती ओल्ड आपण गृहीत धरतो, पण ती 1564 पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आधी लिहावी लागेल. आरडीडी ओल्ड 2700, आणि मग त्या 2700 मधून ज्या 3 घटकांची बेरीज आपण P&L अकाउंटच्या डेबिटला दाखवलेली आहे ते 3 घटक क्रमाक्रमाने मायनस केले आहेत. बघा असे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आले 1136, आणि हा कॉलम इथे डॅशच ठेवा कारण इकडे अमाऊंट बाहेरच्या कॉलमला नाही येणार. सेल्स रिटर्न वजा केलेत आपण सेल्स मधून. पुढचं आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्ड ही इन्व्हेस्टमेंट असते म्हणून ती पहिली लिहिली आहे ॲसेटला, इनरला लिहिली आहे, खूण केली आहे, आणि ती इन्व्हेस्टमेंट आपण किती तारखेला केली आहे ती तारीख दिली आहे 1 ऑक्टोबर 2018, आणि आपली ट्रायल बॅलन्स ची डेट आहे 31 मार्च 2019. म्हणजे ऑक्टोबर 18 ते मार्च 19 असे 6 महिने होतात, म्हणून 40,000वर 10% 6 महिन्याचं व्याज काढलंय
कोणत्याही इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज आपण ॲडच करतो, म्हणून 40,000मध्ये प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर 6 months 2000 ॲड केले आणि बाहेरच्या कॉलमला आले 42,000. आणि 2000 व्याजाचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, कारण ते गुंतवणुकीवरचं व्याज हे इन्कम असतं आणि इन्कम लिहिलं जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, लीगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मोटिव्ह पॉवर जी आहे ती ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. वेअरहाऊस रेंट म्हणजे गोदामाचं भाडं हे जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. त्याच्या पुढे दिले कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, हे दोन्ही जातील ॲसेटला बाहेरच्या कॉलममध्ये. पुढचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, ॲडव्हर्टाइजमेंट. रक्कम दिली आहे 10,000. ॲडव्हर्टाइजमेंट आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, पण त्याच्या खाली कंसात तुम्हाला दिलं आहे फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 January 2019. म्हणजे 10,000 खर्च जो आहे तो 2 वर्षाचा दिला आहे. मग 10,000 खर्च 2 वर्षाचा असेल तर एका वर्षाचा होईल 5,000 आणि तो खर्च यावर्षी दिला आहे 1 जानेवारी 2019ला. म्हणजे यावर्षी तो खर्च जानेवारी टू मार्च असा 3च महिन्याचा आपल्याला सहन करावा लागेल, म्हणून 3 महिन्याचा खर्च काढून दाखवलाय 1250. आणि 1250 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बाहेरच्या कॉलममध्ये दिसण्यासाठी प्रीपेड वजा केलेत 8,750. आणि प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. बॅलन्स शीट ॲसेट साईड प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8,750. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. सॅलरी 5 नंबर ॲडजस्टमेंट आहे बघा. सॅलरी आउटस्टँडिंग दिली आहे 300, ॲड केली आहे बघा पी अँड एलच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. रेंट पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे बघा 5 नंबर ॲडजस्टमेंट. रेंट पण आउटस्टँडिंग दिले 800, ते पण डेबिटला ॲड केले पी अँड एलला. आणि 800 लिहिले दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्याच्या पुढे ड्रॉइंग दिले बघा. ड्रॉइंग आपण कॅपिटलमधून मायनस केले. अमितच्या कॅपिटलमधून ड्रॉइंग वजा केले 2400 आणि वजाबाकी इनरलाच ठेवली आहे. नरेंद्रच्या कॅपिटलमधून पण ड्रॉइंग वजा केलं आहे, वजाबाकी इनरलाच ठेवलेली आहे. फर्निचर ॲसेटला लिहिलंय आणि फर्निचरवर डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंटमध्ये रेडी अमाऊंट दिली 1800, वजाबाकी करून रक्कम बाहेर लिहिली आहे. आणि डेप्रिसिएशन ऑन फर्निचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बिल्स रिसिवेबल आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी दोन्ही लिहायचे आहेत ॲसेटला डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये. क्रेडिट बॅलन्सेस बघा, कॅपिटल लिहून झालेले आहेत, सेल्स लिहून झाले आहेत, बिल्स पेएबल लायबिलिटी साईड. डिस्काउंट क्रेडिट साईडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. क्रेडिटर्स लायबिलिटी साईड. RDDचे ॲडजस्टमेंट सोडून झाली आहे. बँक लोन पण लायबिलिटी साईड आणि परचेस रिटर्न परचेसमधून मायनस करून दाखवलेले आहेत. आता ॲडजस्टमेंट नंबर 2 बघायचे आहे. अनइन्शुअर्ड गुड्स म्हणजे विमा न उतरवलेला माल असा स्टोलन झालाय. स्टोलन म्हणजे चोरीला गेलाय, चोरीमुळे मालाचं नुकसान. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड गुड्स स्टोलन फ्रॉम बिझनेस 8,000 आणि लॉस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड लॉस बाय थेफ्ट 8,000. क्लोजिंग स्टॉक लिहायचं आहे आता. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. त्याच्यानंतर ट्रेडिंगच्या भागाची बेरीज केली आहे 2,28,800, तीच दोन्ही साईडला मांडली आहे. आणि क्रेडिटच्या बेरजेतून डेबिटच्या अमाऊंट वजा केल्यानंतर फरक आला आहे ग्रॉस प्रॉफिट 1,29,000. हा ट्रान्सफर केला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल आली आहे
1,33,336 हीच डेबिटला मांडली आहे आणि क्रेडिट साईडच्या बेरजेतून डेबिट साईडच्या अमाऊंट वजा केल्यानंतर फरक आला आहे नेट प्रॉफिट 1,12,086. या प्रॉब्लेममध्ये रेशो इक्वल आहे म्हणून 1,12,086 ला भागिले 2 केले तेव्हा दोघांच्या इक्वल अमाऊंट आले आहेत 56,043. म्हणून अमितच्या नावावर टाकले 56,043 आणि नरेंद्रच्या नावावर टाकले आहेत 56,043 आणि दोघांचे प्रॉफिट हे दोघांच्या कॅपिटलमध्ये ॲड केलेले आहेत. अमितच्या कॅपिटलमध्ये अमितचा नेट प्रॉफिट ॲड करून बाहेर अमाऊंट काढली आहे. नरेंद्रच्या कॅपिटलमध्ये नरेंद्रचा नेट प्रॉफिट मिळवून अमाऊंट बाहेर काढली आहे आणि बॅलन्स शीटची बेरीज आली आहे 8,19,586.